मुंबईतील बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधामध्ये रितू तावडे यांनी भूमिका घेतल्यानंतर लगेच संजय राऊत यांच्या पोटामध्ये दुखायला लागलं. रितू तावडे म्हणतायत की मुंबईतील बांगलादेशी घुसखोरांना आम्ही बाहेर काढू. तर संजय राऊत, तुम्हाला एवढी अडचण का होते? बांगलादेशी घुसखोरांबद्दल तुम्हाला पुळका का येतोय? कारण याच बांगलादेशी घुसखोरांच्या जीवावर मुंबई महापालिका जिंकायची हे तुमचं धोरण होतं आणि मुंबईकरांनी ते ओळखलं आणि तुम्हाला घरी बसवलं. बांगलादेशी घुसखोरांना मुंबई बाहेर काढण्याचं काम केंद्र सरकार करतं, राज्य सरकार करतंय. तुम्हाला मात्र या घुसखोरांचा पुळका येतोय. तुम्ही काय सांगताय की अर्थसंकल्पामध्ये बांगलादेशीसाठी तरतूद केली. काँग्रेसच्या काळामध्ये करोड रुपये बांगलादेशींना देण्याचं पाप तुम्ही केलं होतं, काँग्रेसनं केलं होतं. बांगलादेशींना एकही रुपया दिला गेलेला नाही. बांगलादेशी घुसखोरांना हद्दपार करण्याचं काम केंद्रीय गृह मंत्रालयाकडनं करतंय, राज्य सरकारकडनं केलं जातंय आणि मुंबईमध्ये देखील बांगलादेशी घुसखोरांना बाहेर काढण्याचं काम आम्ही करतोय. संजय राऊत, तुमच्या पोटामध्ये का दुखतंय? तुम्हाला बांगलादेशी घुसखोरांच्या जीवावरच मुंबई महापालिका जिंकायची होती. हेच तुमचं धोरण होतं. येणाऱ्या काळामध्ये देखील बांगलादेशींच्या जीवावर तुम्हाला मुंबईवर राज्य करायचंय. त्यामुळं बांगलादेशी घुसखोरांना बाहेर काढणार म्हटलं की तुम्ही अस्वस्थ झालात, तुम्ही टीका करायला लागलात आणि हिंदू मंदिर यावर तुम्हाला कधीपासून चिंता लागायला लागली. गेल्या काही दिवसापासून अजान स्पर्धा घेणं, नमाज पठण करणं, हिंदू विरोधी भूमिका घेणं हे तुमचं धोरण आहे. फक्त हिंदू विरोधी नाही तर देश विरोधी आणि पाकिस्तान धार्जिणी भूमिका घेणं हे संजय राऊत आणि उभाटा गटाचं धोरण आहे. मुंबईतल्या बांगलादेशी घुसखोरांना हद्दपार करणार हे आम्ही वचन दिलंय आणि ते आम्ही पूर्ण करू. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात प्रत्येक देशभक्त नागरिकांना आमंत्रण असतं, त्याचं स्वागत केलं जातं. जो राष्ट्र प्रथम, भारत माता की जय, वंदे मातरम या अजेंड्यावर असतो त्या प्रत्येकाचं स्वागत असतं. तिथं हिंदू मुस्लिम हा द्वेष केला जात नाही. अनेक मुस्लिम स्वयंसेवक जे राष्ट्रप्रथम आणि राष्ट्रभक्ती घेऊन येतात त्या प्रत्येकाचं संघाच्या व्यासपीठावर स्वागत केलेलं आहे. त्याच भावनेतून सलमान खान या व्यासपीठावर आले होते, त्यांचंही स्वागत झालं. संजय राऊत, तुमच्यासारख्या बाडग्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमामध्ये कधीही स्थान मिळत नाही. तुम्ही गेल्या काही दिवसापासून बाडगे झालेले आहात, हिंदुत्ववादी विरोधी झालेले आहात. त्यामुळं तुमच्यासारख्यांना तिथं स्थान दिलं जात नाही. जे मुस्लिम राष्ट्रभक्त आहेत, जे मुस्लिम भारत माता की जय म्हणतात, जे मुस्लिम भारताला आपला देश मानतात, अशा प्रत्येकाचं स्वागत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करतं. कधीही हिंदू आणि मुस्लिम असा भेदभाव संघाच्या कार्यक्रमात केला जात नाही. उलट तुमच्यासारख्या बाडग्यांना दूर ठेवण्याचं काम संघाच्या कार्यक्रमातनं केलं जातं. तुम्ही बाडगे झालात आणि तुम्ही हिंदू विरोधी आणि देश विरोधी भूमिका घेतायत. तुम्ही सातत्यानं पाकिस्तान धार्जिणी भूमिका घेतायत. त्यामुळे तुमच्यासारख्यांना तिथे कधी स्थान नाही. सलमान खान असेल किंवा जे भारत मातेला आपला देश मानतात अशा प्रत्येक मुस्लिमांचं स्वागत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमामध्ये होत असतं. तुम्ही त्यावर बोलू नका. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.